नमस्कार. आज 14 ऑक्टोबर. आजच्याच दिवशी अशोक विजयादशमीला 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धम्मात प्रवेश केला. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. याच शुभ दिनाचं औचित्य साधून मी शिल्पा जाधव आपल्यासमोर डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर अर्थात माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन काही भागांमध्ये करणार आहे. या पुस्तकातून बाबासाहेब आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जवळून अनुभवता येतील. प्रत्येक नवीन भाग दर शनिवारी आणि रविवारी आपल्या भेटीस येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून घेण्याच्या माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला आपण साथ द्याल हीच सदिच्छा. डॉक्टर आंबेडकर म्हणजे शतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात. मी डॉक्टर आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेरपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरुषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडीत झाले. यापेक्षा अधिक जीवन साफल्य ते कोणते? प्रत्येक महापुरुषाच्या यशस्वी जीवनात त्याच्या पत्नीचा मोलाचा वाटा असतो असे सार्थपणे म्हटले जाते. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनचरित्रात त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धात रमाबाईंचा सहभाग आणि उत्तरार्धात माझा सहभाग हा त्याचा पुरावा आहे. महापुरुषाची पत्नी होणे हे एक महान दिव्य असते याची प्रचिती मला स्वानुभवाने आलेली आहे. म्हणून महापुरुषाच्या पत्नीला कसल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे इतरांना सांगूनही कळणार नाही. त्यात आणखी विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि माझ्या बाबतीत तर परिस्थिती कमालीची, असाधारण आणि तितकीच विलक्षण होती. पहिली गोष्ट म्हणजे मी तथाकथित सवर्ण मानल्या गेलेल्या सवर्णातील आणि डॉक्टर आंबेडकर हे हिंदू धर्म संस्थेने अतिशूद्र मानलेल्या महार समाजातले. समाजाच्या अगदी भिन्न भिन्न स्तरातून आल्याने आम्हा दोघांची सामाजिक, कौटुंबिक स्थितीही अगदी परस्पर भिन्न परिस्थितीत आणि भिन्न वातावरणात वाढलेले आणि भिन्न कार्यक्षेत्रे असलेले आम्ही दोघं विवाहबद्ध झालो ही एक मोठी आश्चर्यकारक घटना आहे. पण त्याला कारण असे की आम्ही दोघेही समता धर्म मानणारे आणि आमचा आदर्श बुद्ध. त्यामुळे खुद्द साहेबांनीच मला एका पत्रात लिहिल्याप्रमाणे एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समानशील ओळखले, असे आमचे मनोमिलन झाले. दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्या आणि माझ्या वयातील अंतर. प्रश्न वयाच्या अंतराचा होता आणि आमच्यामधलं हे वयाचं अंतर ही एक समस्या होती. तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांना जडलेले दुर्धर आजार. आम्हा उभयतांची भिन्न भिन्न सामाजिक स्थिती, आमच्यामधलं वयाचं अंतर, तसेच डॉक्टर आंबेडकरांचे शरीर स्वास्थ्य आणि त्यांना जडलेले दुर्धर आजार या सर्व समस्या आमच्या विवाहाआड आल्या नाहीत. कारण माझ्या अंतःकरणातील डॉक्टर अपार सहानुभूतीने जागृत झाला आणि मी डॉक्टर आंबेडकरांच्या विवाह प्रस्तावाला होकार देऊन टाकला. डॉक्टर आंबेडकरांशी माझी प्रथम भेट झाली तेव्हा त्यांची प्रकृती बरी नव्हतीच मुळी. मधुमेह, संधिवात, रक्तदाब अशा दुर्धर व्याधींनी त्यांचं शरीर पोखरलं होतं आणि ते सर्वस्वी एकाकी होते. त्यांची शारीरिक स्थिती आणि एकाकी अवस्था पाहून माझे मन गहिवरून आले, कमालीच्या करुणेने भरून आले.
त्यामुळे माझ्यातला डॉक्टर जागृत झाला आणि बजावू लागला की यांना योग्य औषधोपचाराची आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे. आणि या जाणीवेतूनच मी डॉक्टर आंबेडकरांनी लग्नाची मागणी घालताच सरळ होकार दिला. कारण राष्ट्रघटनेची राष्ट्रीय जबाबदारी त्यांच्या शिरावर होती. ते ऐतिहासिक कार्य करण्यासाठी त्यांच्या प्रकृतीची, औषध पाण्याची काळजी घेणं अत्यावश्यक होतं. आज जेव्हा मी माझ्या होकार दिल्याचा विचार करते तेव्हा मला प्रामाणिकपणे वाटते की मी केवळ डॉक्टर होते म्हणूनच होकार देऊ शकले. जर कदाचित मी डॉक्टर नसते तर लग्नाला होकार दिला असता किंवा नाही हे मी आजही सांगू शकत नाही. पण अशा कमालीच्या, असाधारण आणि विलक्षण स्थितीतही आम्ही एकमेकांना स्वीकारले आणि एकमेकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. डॉक्टर आंबेडकरांनी माझी निवड केली तेव्हा मला पुढे कोणकोणत्या भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार याची पुसटशीही कल्पना नव्हती. मी डॉक्टर आंबेडकरांची पत्नी होते, तशीच त्यांची डॉक्टरही होते. त्यामुळे त्यांचे जेवण, खाणं, औषध पाणी, विश्रांती या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे सांभाळणं अतिशय आवश्यक होतं. आमचा विवाह झाला आणि खरोखरीच डॉक्टर आंबेडकरांच्या दिनचर्येला एक अर्थ प्राप्त झाला. डॉक्टर आंबेडकरांची दिनचर्या सांभाळताना प्रसंगी काही नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांची भेट घेऊ न देणं अपरिहार्य होतं. त्यामुळे ते लोक दुखावणं शक्य आहे. पण प्रसंगी वाईटपणा पत्करून ते करणं मला अनिवार्य होतं. पण ही जाणीव कोणीही ठेवली नाही. भारताची राज्यघटना म्हणजे सर्वस्वी डॉक्टर आंबेडकर होते. त्यासाठी ते रोज 16 ते 18 तास सतत कार्यरत असत. ते म्हणायचे, मी या मातीतल्या माणसाचे ऋण फेडतोय. डॉक्टर आंबेडकरांशी विवाह करताना माझ्या मनात एकमेव जाणीव होती, ती फक्त समर्पणाची. त्यांच्या अंगीकृत कार्यासाठी त्यांना पावलोपावली सावलीसारखी सोबत देऊन सर्वार्थाने त्यांना साथ देण्याची. मला कृतार्थता वाटते की त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत मी सावलीसारखी त्यांना साथ दिली आणि सेवा केली, ती अगदी काया वाचे म्हणे. वस्तुतः गेली 25-30 वर्षांपासून मी अशा प्रकारचं पुस्तक लिहावं अशी आग्रही मागणी समाजातील सर्व थरातून होत आलेली आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणजे स्वच्छ सार्वजनिक जीवनाचा मूर्तिमंत आदर्श होते. आमच्या जीवनात दडवण्यासारखं काहीही नव्हतं. डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर राजकारणात आंबेडकर कुटुंबियांची अडगळ नको म्हणून तत्कालीन दलित नेत्यांनी यशवंत आणि माझ्या जाणीवपूर्वक दरी निर्माण केली आणि यशवंतला बौद्ध महासभेचे अध्यक्षपद देऊन त्याला दौरे आणि धर्मकारण करण्यात व्यस्त ठेवले. आणि दुसरीकडे माझ्या विरुद्ध दलित समाजात पद्धतशीरपणे विषपेरणी करून डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूविषयी संशयाचे कुभांड रचले. राजकीय हेतूंसाठी व नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेपोटी माणसे किती हीन पातळी गाठू शकतात त्याचा पुरावा म्हणजे ते सारे कुभांड होते. अशा प्रकारे दलित समाजात तसेच आम्हा मायलेकात योजनाबद्ध रीतीने दरी निर्माण करण्याचे सत्कार्य काही हितसंबंधितांनी पार पाडलं, जेणेकरून आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राजकीय प्रवाहातून मी आपोआपच बाहेर फेकले जावे. त्यासाठीच हा सारा आटापिटा होता. कौटुंबिक आणि राजकीय दृष्टीने हे फार वाईट झाले. त्यामुळेच समाजाची वाताहत झाली असे माझे मत आहे. माझ्या विरुद्ध वादळ उठवून समाजापासून अलग पाडण्याचा हीन प्रयत्न म्हणून आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी हितसंबंधी दलित नेत्यांनी केली. त्याप्रमाणे सरकारने चौकशी केली आणि गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी 26 नोव्हेंबर 1957 रोजी निवेदन करून आंबेडकरांचा मृत्यू सर्वसामान्य स्थितीत आणि नैसर्गिकरित्या झाला असे लोकसभेत जाहीर केले. पण तरीही राजकीय हेतूने व नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेने प्रेरित झालेल्या या नेत्यांचे ताबूत थंड झाले नाहीत.
संशयास्पद मृत्यू व चौकशी रिपोर्ट ही रेकॉर्ड अधूनमधून वाजवणे त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अपरिहार्य होऊन बसले. डॉक्टर आंबेडकरांच्या आजारपणात त्यांना योग्य ती पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून प्रसंगी ज्या पुढाऱ्यांना मी त्यांची भेट घेऊ दिली नाही त्या पुढाऱ्यांनी आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर माझ्यावर भलते सलते आरोप करून मला समाजातून उठवून लावण्याचा प्रयत्न केला. असे करण्यात पुढाऱ्यांचा काय डाव होता हे समजणे फारसे कठीण नाही. असे करण्याचे एकमेव कारण म्हणजे आंबेडकरांनंतर समाजाचे सर्वांगीण व सर्वमान्य नेतृत्व आपोआप माझ्याकडेच आले असते. दलित पुढाऱ्यांच्या अपप्रचाराने आंबेडकरी जनतेचे माझ्याविषयीचे मन कलुषित झाले होते हे कोणीही नाकारणार नाही. पण असे करून आंबेडकरी जनतेने माझ्यावर अन्याय तर केलाच, परंतु आपल्या उद्धारकर्त्या थोर सत्पुरुषाचा डॉक्टर आंबेडकरांचाही घोर अपमान केला. दलितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिका हा महान संदेश आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिला. आपल्या परिश्रमांनी आपल्या हयातीतच संपूर्ण एक पिढी त्यांनी सुशिक्षित केली. पण शिका म्हणजे नुसत्या पदव्या घेणे आंबेडकरांना अभिप्रेत होते काय? सुशिक्षित खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालेत काय? आंबेडकरांच्या अनुयायांना डॉक्टर आंबेडकर खऱ्या अर्थाने समजले काय? हे प्रश्न ज्या वेळी माझ्या मनात उभे राहतात तेव्हा या सर्व प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच आहे असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. आणि डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांना ही गोष्ट खचितच भूषणावह आहे. शिका याचा अर्थ केवळ पदवी प्राप्त करणे असा नसून सर्वार्थाने सुशिक्षित, सुबुद्ध व डोळस व्हा असा अर्थ डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होता. डॉक्टर आंबेडकरांचा समाज सुशिक्षित तर झाला, परंतु सुबुद्ध आणि डोळस झाला नाही. अन्यथा राजकीय नेतृत्वाच्या हव्यासापोटी काही पुढारी समाजाला माझ्या विरुद्ध भगवितात, पण त्या विरुद्ध कोणीही तोंड उघडत नाही व डोळसपणे शोध घेऊन वस्तुस्थिती मांडत नाही. हे कशाचे द्योतक आहे? स्वतःला सुशिक्षित म्हणून मिरविणारा समाज आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने खरोखरीच सुशिक्षित असता तर असे घडलेच नसते. पण असे असले तरी काळाच्या ओघात असे सुबुद्ध निडोळस संशोधक आंबेडकरानुयायी वाढत्या संख्येने तयार होत आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे. जातीभेद गाडा असा नारा डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी कानी कपाळी सदैव देत असतात. डॉक्टर आंबेडकर स्वतः कृतिशील समाजक्रांतिकारक होते आणि म्हणूनच त्यांनी माझ्याशी विवाह करून राष्ट्रीय एकात्मता तर साधलीच, परंतु जातीभेद गाडण्यासाठी प्रत्यक्ष कृतीने एक आदर्श उदाहरण जनतेसमोर घालून दिले. आपल्या पूज्य नेत्याच्या एवढ्या मोठ्या क्रांतिकारक आणि ऐतिहासिक उदाहरणावरून स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी म्हणविणाऱ्या सुशिक्षितांनी काय बोध घेतला? आपल्या महान नेत्याने माझ्याशी विवाह करून समता प्रस्थापनेचा जो भव्य दिव्य आदर्श घालून दिला त्यांचे महत्त्व त्यांनी जाणले काय? म्हणूनच मला प्रश्न पडतो की आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने दलित समाज खरोखरी सुशिक्षित झाला काय? आणि दलितांना डॉक्टर आंबेडकर खऱ्या अर्थाने समजले काय? मी 1937 साली MBBS झाले. त्या काळात एखाद्या स्त्रीने डॉक्टर होणे ही दुरापास्तच गोष्ट होती. डॉक्टरचा पेशा हा एक पवित्र आणि सेवाभावी पेशा असतो. डॉक्टरकी हा धंदा नसून एक सेवाव्रत आहे. मनुष्य मात्राला रोगमुक्त करून जीवदान देणे डॉक्टरांचा धर्म असतो. डॉक्टर्स जीवदान देण्यासाठी असतात, कोणाचा जीव घेण्यासाठी नसतात. परंतु माझ्यावर मी डॉक्टरच नाही येथपासून आक्षेप घेण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल जाणीवपूर्वक संशय निर्माण करून माझ्यावर आक्षेप व आरोप करण्यात आले. जे निरर्गल आरोप करण्यात आले ते व्यक्तिशः केवळ माझ्यावर येत नसून अप्रत्यक्षरित्या समस्त वैद्यकीय क्षेत्रावरही पोहोचतात.
त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञांनी तसेच माझ्या सहकारी मित्रमंडळींनी वैद्यकीय क्षेत्राच्या इभ्रतीचा हा प्रश्न असल्यामुळे मी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा लावावा असे सुचविले. पण मी तसे केले नाही. तसेच पुढे मागे खटला भरण्याचाही माझा इरादा नाही. कारण खटला भरून समाजात दुही माजावी अशी माझी इच्छा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीचे नाव दलित पुढाऱ्यांनी क्षुद्र बुद्धीने उठविलेल्या आरोपांखातर कोर्ट कचेऱ्यात यावे हे माझ्या स्वभावाला रुचत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे थोर पुरुषाची पत्नी म्हणून मला माझी एक प्रतिष्ठा आहे. आज पावेतो आंबेडकर म्हणून माझी प्रतिष्ठा मी जपत आले आहे आणि जपत राहणार आहे. तेव्हा क्षुद्र बुद्धीच्या लोकांना कितपत महत्त्व द्यायचे आणि त्यांच्याशी काय सामना करायचा? शेवटी म्हणतात ना, मारणाऱ्यांचे हात धरता येतात, बोलणाऱ्यांची तोंड कोण धरणार? आणखी काय सांगू? आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या नेत्यांच्या आरोपातही एक वाक्यता नाही. यावरून माझ्या विरुद्ध हे निव्वळ कुभांड रचले याची कोणालाही सहज कल्पना येईल. हे माझे आत्मचरित्र म्हणजे माझी मनस्वी कैफियत आहे. केवळ माझी बाजू मांडणे एवढाच त्याचा मर्यादित उद्देश नाही, तर प्रत्यक्ष सहवासातून मला अनुभवाला आलेले डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या निर्वाणानंतर मला ज्या दिव्यातून जावे लागले ते कसोटी पर्व यांना शब्दबद्ध करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. वस्तुतः गेल्या 25-30 वर्षांपासून मी अशा प्रकारचे पुस्तक लिहावे अशी आग्रही मागणी समाजातील सर्व थरातून होत आली आहे. पण मी आज पावेतो काहीसे दुर्लक्षच करीत आले. पण जे घडले, जसे घडले तसे दलित समाजापुढे उशिरा का होईना पण कधीतरी मांडणे आवश्यकच होते. म्हणूनच प्रत्येक घटना साधारणपणे सत्य आणि केवळ सत्य अत्यंत प्रामाणिक व निस्पृहपणे मी मांडलेले असून साहित्यिकदृष्ट्या ते कितपत उतरले आहे हे पाहण्याची मला जरुरी नाही. माझी भूमिका यशोधरेची. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात माझा प्रवेश झाला तेव्हा ते डायबेटीस, न्यूरायटिस, संधिवात, रक्तदाब इत्यादी व्याधींनी त्रस्त होते. त्यात 1953 साली त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. त्यातून ते कसे बसे बाहेर पडले, पण त्यांची प्रकृती इतकी नाजूक झाली होती की आधाराशिवाय त्यांना चालणं तर सोडाच, पण उठणं बसणंही शक्य नव्हतं. पण इतकं असूनही मी त्यांना नागपूरच्या धर्मांतराच्या कार्यक्रमासाठी उत्तेजित न करते तर ते ऐतिहासिक महान कार्य त्यांच्या हातून कधी झाले नसते याची नम्रतापूर्वक नोंद करणे आवश्यक आहे. आमच्या 9 वर्षांच्या सहजीवनात आम्ही सदैव बुद्धिवादाकडे झुकलेलो असल्याने संसारातील दुसऱ्या आगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळच नव्हता. त्यांची माझ्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नव्हती. त्यांचा एक सिद्धांत होता की जे काही करायचे ते पूर्ण विचार करून करावे. म्हणूनच आम्ही पूर्ण विचारांती बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तथागत गौतम बुद्धाने आपल्या पत्नीस यशोधरेच नाही का तसाच उपदेश केला? आत्ताही आत्तानो नाथो. एका अर्थाने डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात माझी भूमिका म्हणजे यशोधरीचीच नव्हे का? स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री, भारताचे बुकर टी. वॉशिंग्टन, बुद्ध धम्मचक्र प्रवर्तित करणारे बोधिसत्व, मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी, मानवाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारा योद्धा, आधुनिक मनु, जगातील 5 श्रेष्ठ विद्वानांपैकी एक विद्वान, प्रख्यात कायदेपंडित, भारतीय दलितांचा एकमेव मुक्तिदाता, दलितांचा राजा, जगातील एक थोर मानवतावादी, लोकशाहीचा त्राता, कुशल संसदपटू व थोर घटनातज्ञ, नेहरू मंत्रिमंडळातील रत्न, क्रांतिकारक समाजसुधारक इत्यादी अनेक भूषणावह विशेषणांपैकी
कोणतेही विशेषण केवळ मनात आणण्याचा अवकाश की तत्क्षणी आपल्या मनःचक्षुसमोर एकच मूर्ती उभी राहते आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकरांचीच. डॉक्टर आंबेडकरांचे नाव आठवताच त्यांच्या नावापुढे असलेल्या अत्युच्च पदव्यांची लांबलचक रांगही आठवते. खडतर तपश्चर्या करून केवळ 6 वर्षात विदेशातील श्रेष्ठ व नामवंत विद्यापीठातून MA, PhD, DSc, बार ॲट लॉ इत्यादी पदव्या उच्च श्रेणीने प्राप्त करून त्यांनी एक आगळाच विक्रम प्रस्थापित केला. डॉक्टर आंबेडकर व त्यांनी प्राप्त केलेल्या या पदव्या एकमेकांशी इतक्या निगडीत आहेत की डॉक्टर आंबेडकर म्हटल्याबरोबर त्यांच्या नावापुढील पदव्यांचीही अपरिहार्य आठवण होते. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कार्याने आणि अतीव त्यागाने वरील विशेषणांना वेगळेच परिमाण दिले आहे. जगातील विख्यात विद्यापीठातील उच्च श्रेणीने प्राप्त केलेल्या इतक्या अत्युच्च पदव्या लाभलेली तसेच भूषणावह अशा अनेक विशेषणांनी ओळखली जाणारी एवढी महान व्यक्ती केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही शोधून सापडणे कठीण आहे. याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपली सारी विद्वत्ता शक्ती इतकेच नव्हे तर समग्र जीवन दीनदलितांच्या उद्धारासाठी व या देशात समता प्रस्थापित करण्यासाठी खर्ची घातले. समाजातील विषमता नष्ट करून समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयींवर आधारित समाजरचना करण्यासाठी त्यांनी अखंडपणे निकराचा लढा दिला. आपल्या प्रकांड पांडित्याने, अहिर्निश उद्योगशीलतेने, अलौकिक धैर्याने, सामाजिक समतेच्या आत्यंतिक कळकळीने आणि मानव मुक्तीच्या महान कार्याने डॉक्टर आंबेडकर जगातील अत्युच्च श्रेणीतील श्रेष्ठ धुरंधरांच्या मालिकेत विराजमान झाले. मानवी स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या पवित्र आणि ऐतिहासिक कार्याने ते केवळ भारतभूषणच नव्हे तर विश्वभूषण ठरले. भारतात उगम पावलेल्या तथागत गौतम बुद्धाचा धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, परंतु खुद्द बुद्धाच्या जन्मभूमीतच तो जवळजवळ नष्टप्राय झालेला होता. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे भारतात पुनरुज्जीवन केले व बुद्धाचे तत्वज्ञान या मायभूमीत परत रुजविले. समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या तत्वावर अधिष्ठित बौद्ध धर्म स्वीकारून तसेच आपल्या लक्षावधी अनुयायांना दीक्षा देऊन डॉक्टर आंबेडकर बोधिसत्व ठरले. डॉक्टर आंबेडकर हे या शतकातील एक युगपुरुष. डॉक्टर आंबेडकरांचे समग्र जीवन निस्सीम त्यागाचा आणि महान क्रांतीचा ज्वलंत इतिहास आहे आणि म्हणूनच तो गौरवशाली व अत्यंत स्फूर्तिदायक इतिहास आहे. हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपले उभे आयुष्य समतेच्या महान कार्यासाठी वेचले. मनुस्मृती प्रणित जाती व्यवस्थेवर आयुष्यभर त्यांनी आपल्या वाणी व लेखणीने घणाघाती घाव घातले. भारतातील पददलितांची अस्मिता व स्वाभिमान त्यांनी जागविला. डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याला केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. आपल्या अलौकिक कार्याने ते अजरामरच आहेत. तसेच डॉक्टर आंबेडकरांचे नाव आधुनिक भारताच्या इतिहासाशी निसंशय सदैव निगडीतच राहील. कोट्यावधी जनता ज्या डॉक्टर आंबेडकरांना आत्यंतिक आदराने आणि अपार कृतज्ञतेने बाबासाहेब संबोधते, अशा या थोर युगपुरुषाची सहचारिणी होण्याचे परमभाग्य मला लाभले. याची मला नेहमीच धन्यता वाटते. डॉक्टर आंबेडकरांच्या अतीव पावन सहवासाने माझे जीवन पवित्र झाले. त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या स्पर्शाने माझा देह पुनीत झाला. त्यांची सहचरणी होण्याचे भाग्य लाभल्याने माझ्या अवघ्या जीवनाचे सार्थक झाले. डॉक्टर साहेबांच्या जीवनाशी मला एकरूप होता आले
माझ्या परीने त्यांच्या प्रत्येक कार्यास हातभार लावता आला. सावलीसारखी त्यांना सदैव साथ देता आली. त्यांच्या दुर्धर व्याधींवर औषधोपचार करता आले. आपल्या हातांनी त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना भरवता आले. त्यांची मनोभावे सेवा करता आली. हे माझे खरोखरीच सुदैव असून त्याचे मला पराकोटीचे भूषण वाटते. डॉक्टर आंबेडकरांनी मला अंगीकारल्याने कोट्यावधी जनतेची मी माई साहेब झाले. आणि इतकेच नव्हे तर खुद्द डॉक्टर आंबेडकरांसारख्या युगपुरुषाचे आत्यंतिक प्रेम नि जिव्हाळा मला लाभला, हे माझे केवढे महत्भाग्य होय. केवळ त्यांच्याचमुळे त्या कालखंडातील मोठमोठ्या व्यक्तींचा परिचयच नव्हे तर त्या व्यक्तींमध्ये मला मान सन्मान लाभले. याचे सारे श्रेय अर्थातच डॉक्टर आंबेडकरांनाच आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे. डॉक्टर साहेबांच्या सहवासात घालविलेला तो अविस्मरणीय कालखंड म्हणजे माझ्या आयुष्यातील अत्यंत भूषणावह सोनेरी पर्व आहे. डॉक्टर आंबेडकर हे 20व्या शतकातील एक महापुरुष. महापुरुषाचे जीवन अथांग महासागरासारखे असते. डॉक्टर आंबेडकर या अथांग महासागराच्या आयुष्यातील माझे नेमके स्थान काय? हा प्रश्न ज्यावेळी माझ्या मनात उभा राहतो त्यावेळी मला आठवण येते ती महासागराच्या पृष्ठभागावर क्षणभर उडणाऱ्या लहानशा बुडबुड्याची. डॉक्टर आंबेडकरांच्या समग्र जीवनचरित्राचा विचार करता माझे स्थान त्या महासागरावर उमटणाऱ्या बुडबुड्याप्रमाणेच आहे असे मला वाटते. परंतु तरीही माझे जीवन त्या अथांग महासागराशी निगडीत असल्याने माझ्या जीवनाला निश्चितच महत्त्व, मोल व विशेष अर्थ प्राप्त झाला असं मी समजते. महासागर तो महासागरच. त्याच्या अथांगतेला मर्यादा नाही किंवा त्याची कोणाशीही कसलीही तुलना करता येणार नाही. अशा या अथांग महासागराची बुडबुड्याच्या नशिबी असते इतकी अल्प काळात का होईना मला साथ लाभली, हे माझे भाग्यच. अथांग महासागरापुढे बुडबुड्याची काय कथा. आणि म्हणूनच माझ्या जीवनचरित्राच्या अधिक तपशिलात वा सनावळीत न शिरता त्या महासागराचा बुडबुडा होण्याचे जे क्षण मला लाभले, नेमके तेच सुवर्ण क्षण, सप्रमाण व प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. डॉक्टर साहेबांच्या प्रेमळ सहवासात घालविलेल्या त्या पवित्र आणि अविस्मरणीय स्मृतींना उजाळा देण्यापूर्वी माझ्याविषयी तसेच माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयीच्या काही ठळक घटनांचा ओझरता उल्लेख करणे अधिक उचित होईल असे मला वाटते. तथापि असे असले तरीही डॉक्टर आंबेडकरांशी माझी पहिली भेट होईपर्यंतच्या माझ्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा त्रोटक व ढोबळ मानाने का होईना उल्लेख करणे केवळ इतिहासाच्या दृष्टीने नव्हे तर कालसंगती साधण्यासाठीही आवश्यक आहे, यात मुळी संदेह नाही.